तर नागपूर पालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये चुका असल्याची तक्रार आलेली आहे। काँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय दुबे यांच्याकडनं मतदार यादीची तक्रार करण्यात आली। पुरुषांच्या ठिकाणी महिलांची नावं आहेत, महिलांच्या ठिकाणी पुरुषांची नावं असल्याचं समोर आलंय। त्यामुळे काँग्रेसकडनं न्यायालयात जाण्याचा देखील इशारा देण्यात आलाय। दुबेजी काय कशावर ऑब्जेक्शन आहे, तुम्ही शोधून आणलं सगळं? असं आहे गजाननरावजी की हा सगळा घोळ आहे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रशासनाकडनं झालेला आहे। हा ग जो दाखवला आहे, हा गचा मूळ जो नाव आहे, या गचा मूळ नाव आहे मेहमूद अली। हे बघा, हा त्याचा इपिक नंबर आहे, हा त्याचा मतदार नंबर आहे। आपण ऑनलाईन शोधलं तर त्याचं मूळ हे येतोय। आणि यांनी काय केलं, मतदार यादीत कुठल्या तरी राजकीय पक्षाला बळी पडून त्यांच्या दबावाखाली या व्यक्तीला यांनी ग म्हणून इथे चिन्हित केलेलं आहे। हे खान महाराष्ट्र जे आहे, हे खान महाराष्ट्राचं मूळ जर आपण बघितलं तर खान महाराष्ट्राचं मूळ आपल्याला इथे ऑनलाईन दिसतंय। आणि ते मूळ जे आहे ते खान महाराष्ट्राचं नाव आहे मोहम्मद खान अब्दुल मतीन खान, हे त्याचं ऑनलाईन दिसतोय। आणि यांनी काय केलं, हे खान महाराष्ट्राचं इथे खान हम्माद खान अब्दुल मतीन खान, वडिलांचं नाव खान महाराष्ट्र करून दिलं। आम्ही हे सगळं प्रकरण घेऊन निश्चितच न्यायालयात जाणार आहोत। आणि हे जो भोंगळ कारभार नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासनातर्फे सुरू आहे, याच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।